यवतमाळातील राळेगावच्या झाडगावमध्ये रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला अचानक आग लागल्याची थरारक घटना समोर आली. राळेगाववरून सावनेरकडे जात असलेल्या एका दुचाकीच्या इंजिनजवळ धूर निघत असल्याचं दुचाकी स्वाराच्या लक्षात आल्याने दुचाकी चालकाने दुचाकी थांबवून उभी करण्याचा प्रयत्न करीत असताना दुचाकीने पेट घेतला. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर सोडून दुचाकीस्वार बाजूला झाल्याने या आगीची झळ दुचाकीस्वाराला बसली नाही. मात्र आगीत दुचाकी जळून खाक झाली. भास्कर पवार यांची ही दुचाकी होती. दुचाकीने पेट घेताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र दुचाकीला आगीने चौफर वेढा दिल्यामुळे आग विझवता आली नाही व पाहता पाहता दुचाकी आगीत जळून खाक झाली. या घटनेमुळे भास्कर पवार यांचं आर्थिक नुकसान झालं. धावत्या दुचाकीला अचानक आग का लागली याचं कारण पुढे आलेलं नाही. रस्त्यावर धावत असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना मात्र बर्निंग दुचाकीचा थरार अनुभवायला मिळाला.